संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदीन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि वेरमणि सिक्खापदं समादियामि सामि मुनिन्दस्स सिरिपादसरोरुहे पूजे विबुद्धं कुसुमेन नेनां पूयेन मेतेन लवामि मोक्षं कुप्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिका तुगब्बे लंकाय जम्बुदीपे दिदसपूर्वरे नागलोके चतुर्दिशे केसरो मादिधातु वन्दे सभ्येऽपि भूतं दशरूपं सुजीवं निमलचक्षु गभीरगौष गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतदमं सुपेम विरतरज्जं सुजननेकं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमस्तुती। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आणि प्रतिमांना त्रिवार अभिवादन। आज सर्व इथं जमलेल्या माझ्या आपली लोक एवढी इथे जमलेत आणि बाबासाहेबांचे जयंती साजरी करतात, खूप बरं वाटतंय। भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यच बहुजन समाजासाठी, दीनदलितांसाठी जे रंगले चांगले त्यांची उन्नती जवळ होणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास काही होणार नाही। आज आपण बघतो जिकडे तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांनीच पालन होते, त्याच विचारांवर आधारित आपण बघतो समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा कार्यरत आहेत। उदाहरणार्थ भारतीय रिझर्व्ह बँक जर आपण त्याचा विचार केला तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या ब्रह्मकृती या ग्रंथाच्या मार्गदर्शनाखाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना झालेली आहे। शिक्षण क्षेत्रातलं काम कर कार्य कर अमूल्य आहे, त्याचं कशातच आपण तोल किंवा त्याचं कशातच आपण मूल्य लावू शकत नाही। मध्ये एक संहारक असं शस्त्र होतं की ज्याच्यामुळे कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने बघितलं नाही। भारत जरी ते युद्धामध्ये तो मागे न पडता पुढे गेला पाहिजे, हे कार्य आपण केलं पाहिजे। त्याच पद्धतीने आज आपण बघतो की आपल्या भारतामध्ये पूर्वी नव्हता तो निर्माण केला संविधानाने। हे संविधान आपल्यासाठी, आपल्या भारतीयांसाठी एक पवित्र पुस्तक आहे। या पवित्र पुस्तकाची सदैव जोपासना केली गेली पाहिजे आणि आपल्या या संविधानाचं आपण सदैव रक्षण केलं गेलं पाहिजे। कुणी काही बोललो तरी बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांचं कार्य हे पुढे नेण्याचं काम आपलं आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते। जय हिंद,
जय भीम. 91 रोजी झालं. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व त्यांचे बाबांचं नाव रामजी आंबेडकर होते. त्यांनी त्यांची भारताची संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. माझं नाव वगैरे सांगता सांगता सर्व थोडंसं वेळ झाला, त्यामुळे क्षमा. किरण आमचे बालपणीचे मित्र, आम्ही कॉलेज वगैरे शाळेमध्ये एकत्र आणि खूप जवळचं नातं. किरणने सांगितलं की आमच्या गावात या आणि आमचे मित्र जसे तुम्ही आमचे मित्र आहात तसे आमचे भरपूर मित्र आहात. ह्यांना आमच्या समाजामध्ये जसा मानपान असतो तो आम्हाला या गावामधून भरपूर मिळत असतो आणि काहीतरी वेगळे व्यक्ती इथे आले पाहिजेत, जसे की आपल्या समाजासाठी काहीतरी देणं लागतं. या हिशोबात समाजातले आपल्यासारखेच जे लहान मुलं आहेत हे मोठे होऊन आमच्यासारखे थोडेसे कार्यकर्ते बनतील आणि काम करता करता व्यवसाय करता करता मोठे होतील आणि आपल्या समाजाला देणं लागेल. या हिशोबात त्यांनी काहीतरी विचार करून मला इथे बोलवलेलं आहे. तर मला जास्त काय बाबासाहेबांबद्दल जास्त काय बोलता येणार नाही आपल्याला. मी एवढंच म्हणेन की बाबासाहेब आहेत म्हणून आम्ही आहोत आणि आम्ही आहोत ह्याला पूर्ण सगळं श्रेय माझ्या बाबासाहेबांना जातं. एवढंच मी तुम्हाला सांगेन. किरणने सांगितलं की तू ये. माझी माहिती त्याला मी पाठवली होती की एक सामान्य घरात येऊन लहानाचा मोठा झालो, अत्यंत आपल्यासारख्याच गरीब परिस्थितीनं वरती आलो आणि एक छोटा लघु उद्योजक म्हणजे एक व्यावसायिक म्हणून मी इथे तुम्हाला थोडं रिप्रेझेंट करेन की प्रत्येक लहान मुलं जे आपले दिसत आहेत 10वी 12वीचे किंवा 11वीचे विद्यार्थी दिसत आहेत, मी विद्यार्थ्यांसाठीच खास बोलतो. पण मी एवढं म्हणेन की प्रत्येकाची कुवत बघून मित्रांनी व्यवसाय निवडावा किंवा जॉब करावा. पण समजा ज्याला जॉब जमेल त्याने जॉब करावा. पण माझं असं सरळ सरळ मत आहे की प्रत्येक व्यक्तीने हा व्यवसायात उतरण्याची धाडस केला पाहिजे आणि व्यवसाय अशी गोष्ट आहे की माणसाला मोठा करतो. तुम्ही तुमच्या मुलांची कुवत ओळखा, मुलांना बघा की ते काय करतात, म्हणजे ते काय करू शकतात, त्यांच्या व्यवसायात रस आहे की जॉब मध्ये रस आहे. पण मी म्हणेल की मुली आहेत आपल्याकडे, त्यांचा चांगला ब्युटी पार्लरचा कोर्स त्यांना लावून द्या. लाजू नका, आपल्या मुली कधीच वाया जाणार नाही. तर बाबासाहेबांची लेकरं आहेत ते कधी वाया जात नाही, मोठे होतात. त्यामुळे मुलींसाठी पण आणि मुलांसाठी पण मी शुभेच्छा देईन आणि बाबासाहेबांचं म्हणेन की बाबासाहेब आहेत म्हणून मी इथे आहे आणि मी तुमच्या समोर आहे. धन्यवाद. जय भीम. अरे तुम्ही या इकडे पुढे. माझं नाव किरण शिंदे, मी डोंबिवलीला राहतो, ॲडव्होकेट आहे. तर असं काही विशेष. जय भीम. अरे तुम्ही या इकडे पुढे. माझं नाव किरण शिंदे, मी डोंबिवलीला राहतो, ॲडव्होकेट आहे. तर असं काही विशेष असेल की आता हा आलाय ना काय बोलणार आहे. आमचे मित्र किरण यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं की आमच्या गावात जयंती साजरी होत असते तर तुम्ही या. आम्हाला खूप आनंद वाटतोय की ही जी हायवे पट्ट्यातली जी काही गावं आहेत त्या ठिकाणी आपले लोक आपलं स्वतःचं अस्तित्व टिकून आहे आणि तुम्ही सगळे लोक किती छान दिसतात. एक वेळ अशी परिस्थिती होती की भिकाऱ्यासारखी अवस्था होती आपली. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला तळमळ करावं लागायची. बाबासाहेबांमुळे आपलं घर दार, आपले छान राहणीमान
आपलं शिक्षण, आपले कपडे, आपली बोलण्या वागण्याची पद्धत ही चेंज होत गेली. तर मला असं वाटतंय की आपण आता सध्याला ज्या ठिकाणी आलेलो आहोत, आपण आणखी भरपूर कष्ट करूया, आपल्या मुलाबाळांना शिकूया. आपल्याकडे काहीच नाहीये, आपल्या मागे पुढे कोणी नाहीये, जे काय ते आपण वन मॅन शो आपणच आहे. माझं विशेषतः तुम्हाला सगळे जे आढळत आता जे कोणी यंगस्टर्स पोरं आहेत, त्या मागे आपल्या बहिणी आहेत, तुम्हाला सगळ्यांना सांगणं असेल की आता आपल्याला मजा वाटते, पण हा वेळ इतका फास्ट जातो ना, कळत नाही. आणि मग नंतर लक्षात येतं की अरे आपलं हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं, मनामध्ये खंत वाटते. आणि अशी विचारधारा किंवा अशी तळमळीने विचार करणारी वागणारी मुलं ही फक्त आपल्याकडेच आहेत. बाकी आणखी आपण इतरांकडे जेव्हा बघतो ना, तेव्हा अशी तळमळीने विचार करणारे लोक नाही आहेत, किंवा त्या लेवलची त्यांची विचारधारा पण नाही आहे. आपण बघतो आपल्या शेजारी पाजारी इतर गावाली लोक आहेत, किंवा आपण बघतो की मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतात, मोठं मोठं सोनं नाणं घालतात. पण त्यांना विचारलं की अरे हे जागा जमीन जुमला किंवा हे सोनं नाणं ही गाडी तुझ्याकडे कुणाकडून आले रे बाबा? तर ही माझ्या बापाकडून आली है ना, माझ्या बापजाद्यांकडून आली, माझ्या वडिलांकडून आली. मग तुझ्या वडिलांकडे कुणाकडून आली? त्याच्या वडिलांकडून आली, त्याच्या आज्याकडून आली. मग त्यांच्याकडे, त्याच्या आज्याकडे, त्याच्या आजोबाकडे, त्याच्या वडिलांकडे कुठून आली माहित नाही. परिस्थिती आपली एवढी वाईट होती, आपण लुगडे किंवा आणखी मोठे पुरुष लंगोट्या घालायचे, रुमाल बांधायचे. मग अचानक इतकी सुधारणा कशी काय झाली आपल्या लोकांमध्ये? अचानक ह्या जमिनी कुठून आल्या? हे पैसा, सोनं नाणं, गाड्या, फॉर्च्युनर, इनोवा या कुठून आल्या? तर ह्या आल्या सगळ्या बाबासाहेबांमुळे. पण आम्हाला त्याची लाज वाटते, आम्ही नाही सांगणार बाबासाहेबांमुळे आले, कारण आम्हाला माहिती नाही किंवा माहिती आहे तर मग आम्ही ते नाव नाही घेणार, कारण बाबासाहेब तर त्यांचे आहेत ना, आमचे थोडे. बरोबर ना? तर त्याचं सांगण्याचं माझं हेच आहे की बाबासाहेब हे फक्त एससी मध्ये ज्या काही 59 जाती आहेत, त्या 59 जातींमधली पण जी बौद्ध आहे, जी महार आहे, त्यांच्या पुरते बाबासाहेब सीमित नाहीयेत. आपण इथे उरणमध्ये जर जाऊ, रायगड तालुक्यामध्ये एक सरी नावाचं छोटस गाव आहे, त्या ठिकाणी आहे ना, जी खोत लोक होती, जी तिथली लँडलॉर्ड होती, जी तिथली जमीनदार होती, त्याने खूप अन्याय अत्याचार करायला घेतला होता. तर ह्या जमीनदारांच्या केसेस किंवा ह्या जमीनदारांसाठी उठाव करणारे ते तिथलं स्थानिक नेतृत्व होतं, त्यांचं नाव होतं नारायण नागो पाटील. हे नारायण नागो पाटील हे शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसोबत जो काही शोषण होत होतं त्या शोषणाच्या विरोधात लढणारे शेतकरी कामगार म्हणजे ज्या मुवमेंट तर्फे तयार झालेले हे एकमेव ऍक्टिव्हिस्ट होते की जे या जमीनदारांवर लढत होते. पण एक वेळ अशी येते की कुठेतरी त्या व्यक्तीची पण शक्ती कमी पडत होती. या जमिनीच्या विरोधात किंवा जमिनीवर लागणारे जे तिथले जमीनदार होते, ज्यांना आपण खोत मानायचो पूर्वी, ते विशेष कर त्याच्यावर लावत होते एक्स्ट्राचा. कारण की बाकीची सगळी मंडळी अनपढ होती, अंकाछाप होती, शिक्षणाबद्दल काय माहिती नव्हतं. हे आता आपल्याला मोठे दिसत आहेत सगळे, पण पूर्वी परिस्थिती वेगळी होती, उलट होती. तर मग या खोतांचा जुलूम खूप वाढला होता. एक लिमिट होती, एक मर्यादा होती लढण्याची. ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की आता ही शक्ती कमी पडते, आपल्याला कायदेशीर पाठबळ, कायदेशीर मार्गदर्शन घेण्याची वेळ आलेली आहे, त्यावेळेला ह्या शेतकऱ्यांच्या विरोधात किंवा शेतकऱ्यांवर जो होणारं शोषण होतं, अन्याय अत्याचार होता, त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी एक व्यक्ती पुढे आली, त्यांचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागो पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले. आणि तो कायदा ब्रिटिशांच्या ज्युडिशरीमध्ये तो पास करण्यात आला. त्याचंच रूपांतर पुढे कुळ कायद्यामध्ये झालं. त्या कुळ कायद्यामार्फत लोकांना या जमिनी मिळाल्या, त्या जमिनीतून घरदार मिळाले, सोनं नाणं मिळालं, आणि त्याच्यातून आम्ही गर्भश्रीमंत झालो. बरेचशी यातली ओबीसी मंडळी आहेत की ज्यांना या गोष्टींचा डायरेक्टली लाभ झाला. आपल्या बापदादांकडून, आपल्या आजोबांकडून आम्हाला जमीन मिळाला, आम्हाला टोकनचा पैसा मिळाला. पण हे कुणामुळे मिळाला? आपले खरे जर वडीलधारे कोणी असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपण संविधानाची निर्मिती जर बघितली, मी स्वतः ऍडव्होकेट आहे, त्याच्यामुळे मी विशेष असं माझ्याकडे भाषण कौशल्य नाहीये, पण जी तळमळ आहे ती वाचनातून जेव्हा मी वाचतो तेव्हा मला असं अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू येतात की आपण एकीकडे बाबासाहेबांचं नाव घेतो आणि घरामध्ये कुठेतरी आपला देवारा असतो. दवाखान्यासाठी पैसे नव्हते. राजरत्न ज्या वेळेला गेला त्यावेळेला पुरण्यासाठी व्यवस्थित स्वच्छ काय म्हणतात वस्त्र नव्हते.
त्याला एका साडीच्या फडक्यात बांधून त्याला फुटलं होतं. त्यावेळेला बाबासाहेब शिक्षण घेत होते. बाबासाहेबांना महिन्याभरानंतर पत्र पोहोचलं तिकडे, त्याच्यात वाचतात ते बाबा आपला गंगाधर मेला. म्हणजे जस्ट इमॅजिन करा की आपल्या लहान लेकराला साधा ताप आला तर आपला जीव कसा तळमळतो. बाळाला ताप आला, विचार करा त्या माऊलीची लेकरं 4-4-3 डोळ्या देखत मातीत गाडले, त्यांना कसं वाटत असेल. त्यांनी आपल्यासाठी खूप संघर्ष केलाय. आपण जे आज नटतोय, सजतोय, अभिमानाने एकदम छान मध्ये जगतोय, त्याच्या मागे या लोकांचा खूप मोठा संघर्ष आहे. मला असं वाटतं की आपण ना प्रत्येक वेळेला शिकलंच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही शिकला नाहीत किंवा कमी शिकला त्याच्यामध्ये तुमचा दोष नाहीये. अनेक वेळेला आपली परिस्थिती होती त्याच्यामुळे नाही जमलं, तर त्याच्या मागे असं खूप मोठा कमीपणा वाटून घेण्याचं काही मोठं हे नाहीये. पण जर इथे आता सध्याला ज्या जागेवर आहोत आपण, इथून पुढे जर आपण स्वतःमध्ये विकास नाही घडवला ना, तर याच्यासाठी सर्वस्वी दोषी आपणच आहे. कारण आपल्याला संधी मिळाली नव्हती त्यावेळेला, पण पुढच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला संधी मिळत गेली, आपण ती संधी निर्माण नाही तर केली, त्याच्यासाठी आपण प्रयत्न नाही केला, तर याच्यासाठी दोषी आपणच असो. मला असं वाटतं इथे आता अनेक भगिनी आहेत, माझ्या मोठ्या भगिनी, तुमची पण शिक्षण 10वी 12वी पर्यंत झालेली असतील, नंतर लग्न झाले असतील. करा डिस्टन्स एज्युकेशन मध्ये, मुंबई युनिव्हर्सिटीला कलिनामध्ये डिस्टन्स एज्युकेशन आहे. पुढचं ग्रॅज्युएशन पूर्ण करा. प्रत्येक वेळेला काही नोकरीसाठी शिकलं पाहिजे असं काही नाहीये. तुमच्या मुलाबाळांना सांगता आलं पाहिजे, अरे माझी मम्मी ग्रॅज्युएट आहे, माझी मम्मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. म्हणजे मुलांनी शिकलं पाहिजे असं काय नाही, मुलांच्या आयांनी बापांनी पण शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला शाळा कॉलेजला जावं लागेल असं काही नाहीये. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला डिस्टन्स एज्युकेशन कोर्स करता येईल. आता बाबासाहेबांबद्दल मी काय सांगणार, शास्त्राची जी पुस्तकं आहेत ती वाचली तरी पण कळेल तुम्हाला की चालता चालता आपण, मला इथे तुमच्या गावामध्ये इथे काहीतरी रस्त्यात खड्डा पडलेला आहे, इथे तुम्ही इथे ग्रामपंचायतच आहे ना दादा, लिखित जे काय लिखतोय त्याला भरपूर किंमत आहे. आपण भारतीय संविधानामधलं कलम 14 जर आपण बघतो ना, तर ते इक्वॅलिटी बिफोर लॉ सांगतं आपल्याला, म्हणजे सगळ्यांना समान संधी आहे. कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, कपड्या लत्त्याने दिसण्याने असेल, गाडी घोडा बंगला पैशाने, पण अधिकाराची जर गोष्ट आली तर कोणी छोटा नाहीये. म्हणजे मोदी साहेब आपले समजा एक वोट देत असतील तर रस्त्यावरचं भिकारी पण एक वोट देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे जो अधिकार अंबानी किंवा अंबानीच्या त्या पोराला असेल तोच अधिकार आपल्याला पण आहे. त्या अधिकारापासून आपल्याला कोणी वंचित नाही ठेवू शकत. कलम 14 सांगते. कलम 15 सांगते आपल्याला की भेदभावाचा अभाव, म्हणजे आपल्याला जात धर्म असेल, सेक्स असेल, किंवा आपलं लिंग असेल, जन्माचं ठिकाण असेल, भाषा असेल, यावरून आपल्याला विरोध केला नाही पाहिजे. अनेकदा आपण बघितलं असेल राज साहेबांची आपण आंदोलनं, चांगली भाषा आंदोलनं आपल्याला अनेकदा ती चांगली वाटतात, मग त्यांच्यावर गुन्हे का दाखल होतात? राज ठाकरेंवर आपण बघितलंय ना गुन्हे दाखल झालेले. ज्यावेळेला ते मराठीचा मुद्दा घेऊन जेव्हा लढतात राजसाहेब, त्यावेळेला त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. तर गुन्हा दाखल होण्याचं कारण आहे कलम 15. कलम 15 सांगते भाई, तुमचं जे जन्माचं ठिकाण, इक्वॅलिटी बिफोर लॉ किंवा इक्वल ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे पुरुष एका ठिकाणी अर्ज करू शकतात, जॉबला लागू शकतात, महिला पण लागू शकतात. पण मग महिलांची संख्या नाहीये. महिलांना अनेकदा चूलमूल किंवा आणखी सगळ्या गोष्टी सांभाळून सगळा प्रपंच करावा लागतो. अनेकदा त्यांना त्यांच्या विकासाचे जे काही मार्ग आहेत ते कापले जातात. तर मग ही इक्वॅलिटी आली पाहिजे ना, मग ती कुठून येते? मग इक्वॅलिटी येते कलम 16 मधून, इक्वल ऑपॉर्च्युनिटी मधून, म्हणजे सगळ्यांना समान संधी. मग त्या समान संधीसाठी काय केलं गेलं पाहिजे? तर आरक्षण. आता तुमच्या इथे लोकल इलेक्शन झाले असतील तुमच्या गावामध्ये किंवा आणखी इथे पण, तर तुम्ही बघितलं असेल की पूर्वी ज्या महिला घरात राहायच्या, आता जबरदस्ती महिलांना बाहेर काढावं लागत आहे ना, नवऱ्यासोबत कुठेतरी बायकोचा बॅनर तुम्ही बघितला असेल. बरं, मागच्या 10 वर्षापूर्वी तो माणूसच पुढे पुढे करायचा, मग आता त्याच्या बायकोचा फोटो तो कसा काय लावायला लागलाय? त्याचं कारण आहे महिला रिझर्वेशन, महिला सीट येणार आहे, त्याच्यामुळे त्याला ते करावंच लागणार आहे. ही इक्वल ऑपॉर्च्युनिटी झाली तर महिलांना रिझर्वेशन दिल्याने समानता येणार आहे पुढे. म्हणजे जसं की मग ती जेंट्स डब्यात जाऊ शकते, बरोबर, ती लेडीज मध्ये पण जाऊ शकते, बरोबर. पण एखादा पुरुषांचा जो डब्बा आहे ट्रेन मधला, तो जर सोडून तो महिलांच्या डब्यात जाऊ शकतो का? नाही ना. सो दिस इज रिझर्वेशन. हे पण आरक्षण आहे की एखादी महिला ती सगळ्या पुरुषांच्या डब्यात चढू शकते, पण सेम टाइम तिला महिलाचा डब्बा पण आरक्षित आहे. एखादी महिला एखादी UPSCची, MPSCची किंवा आणखी इतर पण कुठली गव्हर्नमेंटची एक्झाम देते, तर ती ओपन मधल्या सगळ्या जागांवर जर तिची लायकी असेल, तिची कॅपॅबिलिटी असेल, तिची मेहनत असेल, तिला मार्क जास्त चांगले मिळणार असतील,
तर ती त्या ओपनच्या जागांवर पण दावा टाकू शकते. नाही तर सेम टाइम तिला महिलांची जी मेरिट लागणार आहे त्याच्यामध्ये तिला जागा तर आहेतच. सर कलम 16 हे आपल्याला नोकऱ्यांमधले जे आरक्षण आहे किंवा आपल्याला समान संधी याच्या संदर्भात, पूर्वी तुम्हाला माहित आहे की पुरुषांना वेगळी हमाली असायची, महिलांना वेगळी हमाली असायची, किंवा पुरुषांना वेगळा पगार असायचा, महिलांना वेगळा पगार असायचा. त्याचं कारण होतं की पुरुष हा महिलांपेक्षा स्ट्रॉंग असतो. पण आता असं काही उरलेलं नाहीये. एखाद्या वेळेला नवरा काहीतरी 20-25 हजार रुपये कमवतो, बायको 50-60 हजार रुपये, लाख रुपये कमवू शकते. ठीक आहे. तर असं पण असू शकतं. पॉल्युशन म्हणजे कशाबद्दल भेदभाव करण्यासाठी कशाच्या आधारावर भेदभाव नाही केला पाहिजे. छुवाछूट, अस्पृश्यता, तू नीच आहे मी उच्च आहे, तू ह्या जातीचा आहे मी अमक्या जातीचा आहे, मी तमक्या जातीचा आहे. आपण अनेकदा बघतो की जी सवर्ण गट आहेत आणि ज्या छोट्या जाती, आपण छोटी जाते बरं सोकॉल, ठीक आहे, आपण छोट्या जातीचे लोक आहोत. तर मग जी छोट्या जातीची किंवा अस्पृश्य लोक ज्यांना म्हटलं जातं, तर अनेकदा एखाद्याला जातीवरून शिवी देणे, शिवीगाळ करणे, अपमान करणे, हिणवणे, एखादी गोष्ट करण्यापासून अडवणे, ही जेव्हा एखाद्या ठिकाणी जर घडली असेल त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे ॲट्रॉसिटी नावाचा एक कायदा आहे. ऐकलंय तुम्ही? हा आई तुम्ही ऐकलंय का मागे? ऐकलंय ना? ऐकलंय ना? काय असतो तो? हा दीदी काय असते माहिती आहे? नाही ना? तर हा जो कलम 17 आहे ना, तुम्ही घरी गेल्यावर वाचायचा सगळ्यांनी. तो कलम 17 सांगतो की भाई भेदभाव नाही चलेगा. ठीक आहे, भेदभाव केला तर जेलमध्ये टाकू. तर त्या भेदभाव होऊ नये याच्यासाठी एक कायदा तयार केला गेलेला आहे. त्या कलम 17च्या आधारे ॲट्रॉसिटी ऍक्ट. अनेकदा त्या ऍक्टच्या विरोधामध्ये, मी स्वतः वकील असल्यामुळे मी त्याच्याबद्दलची जास्त क्लिअरिटी ठेवतो. अनेकदा लोकांना असं वाटतं की अरे हे लोक खोटी ॲट्रॉसिटी टाकतात, चुकीचं फसवतात वगैरे वगैरे XYZ. पण तुम्ही जाऊन बघा कुठल्या पोलीस स्टेशनला, तुम्ही एक साधी तुमच्या गावामध्ये कधी कुठली भांडणं झाली असतील किंवा तुमची स्वतःची पण कधी कुठली भांडणं झाली असतील, पोलीस स्टेशनचा संबंध आला असेल तुमचा, जाऊन बघा पोलीस स्टेशनला, एक छोटीशी कंप्लेंट तक्रार दाखल करून दाखवा, चला चॅलेंज. नाहीत घेत पोलीस. ते इतक्या रीतीने आपल्याला दुर्लक्ष करायचं, आपल्याला डावलायचा प्रयत्न करतात, आपल्याला सामदाम डबेत ओरडतात, रागवतात. एखादा जास्त शाना असेल माझ्यासारखा तर मग त्याला ते प्रेमाने घ्यायचं, साहेब या बसा बसा, अरे तुम्ही बसा, अरे तुम्ही आमचे मित्र आहेत, या चहा पाणी घ्या वगैरे म्हणून डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न करतात, थोडासा राग शांत करायचा प्रयत्न करतात, पण गुन्हा नाही घेत. ठीक आहे. तर अनेकदा ही जी लोक बोलत असतात, मी स्वतः 2-3 दिवस आंदोलन ठाण मांडून केलेलं आहे की एखाद्या ठिकाणी एखाद्या महिलेवर काहीतरी अत्याचार झालेला आहे, काहीतरी कुठेतरी पोक्सोचा एखादा लहान मुलीसोबत लैंगिक अत्याचार झालेला आहे. त्या ठिकाणी काम करताना वेगवेगळे अनुभव येत असतात. मला असं वाटतं की आपल्या सगळ्या आया बहिणींनी आहे ना स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, थोडीशी कायद्याची जाण घेतली पाहिजे. कारण आपला बाप बाबासाहेब आहे आणि ह्यासारखी ताकद आपल्याकडे कुठलीच नाही. आपण भरपूर वाचलं पाहिजे, आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. कारण तुम्ही कसे दिसताय ह्याच्यावर पुढच्याची रिॲक्शन सगळे अवलंबून असते. तर आता सगळ्या माझ्या बहिणी कंटाळल्या जातात, ऑलरेडी ती साजरी करताय. खूप आनंदाची आणि मोठी गोष्ट आहे की बाबासाहेबांची नाळ आपण सगळ्यांनी जोडून धरलेली आहे. तर अशीच भरभरून प्रगती करा आणि तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय संविधान, जय भारत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर झुका के खूब ये चलते
रमा शोभ सुबेदारा बाबासाहेबांना दिलं हे बाबासाहेबांना